आता जाऊया दिल्लीतल्या बातमीकडे। संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि विरोधकांची जोरदार घोषणाबाजी या आंदोलनादरम्यान दिसते। अमित शहा यांनी संसदेत यावं, विरोधकांनी मागणी केली आहे। संसदेबाहेर इंडिया आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे। या मुद्द्यावरून कालही विरोधकांनी मोठा गदारोळ केलेला होता। काल लोकसभेमध्ये भाषणं होती परीक्षा सुधारणा विधेयकावर आणि अमित शहांनी सभागृहामध्ये यावं अशी मागणी होत होती। विद्यार्थ्यांची त्यांनी माफी मागितली पाहिजे। विद्यार्थ्यांवर आंदोलकांवर ज्या लाठ्या चालल्या, जो पॅलेट गनचा वापर झाला, तो गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता आणि त्यानंतर संसदेमध्ये मोठा हंगामा सुरू झाला। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा राहुल गांधी यांना माफी मागण्यासाठी सांगितली, तर असंसदीय भाषेचा वापर होतोय अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं असल्याचं म्हटलेलं होतं। तर विरोधकांनी आपली ही बाजू लावून धरली। विरोधकांनी आता संसदेबाहेर आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आंदोलन केलेलं आहे आणि मोठी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिसते आहे। तर ऑर्डर किसने दिया अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि याला अमित शहा यांना, गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरलं जाते। विरोधकांनी संसदेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विद्यार्थी आंदोलनाचा प्रश्न, त्यातले वेगवेगळे मुद्दे लावून धरलेत आणि पुन्हा एकदा आज हाच मुद्दा तापणार हे आता स्पष्ट दिसतंय।